पब्लिक पुराणमध्ये आपलं स्वागत. मी मृणालिनी नानिवडेकर. गोष्ट आहे कालची आणि गोष्ट आहे मागच्या आठवड्याचीही. काय झालंय, प्रचंड बहुमत मिळालेल्या सरकारमध्ये मंत्री रमी खेळतायत, मंत्री डान्स बार चालवतायत, मंत्री आपल्याच खोलीतल्या छुपा कॅमेरा हो माझ्या खोलीतच होता असं म्हणून बसतायत. खरं तर खूप नवसासायासानी महाराष्ट्राला एक प्रचंड बहुमत असलेलं सरकार मिळालंय. हे प्रचंड बहुमत असलेलं सरकार मागच्या 5 वर्षातल्या राजकारणाला मागे टाकून महाराष्ट्रासाठी काहीतरी नवं करेल अशा अपेक्षेनं आहे. लोकांना असं वाटतंय काहीतरी बरं होईल, काहीतरी आपल्या आयुष्यात बरं घडेल, त्यासाठी सरकार काम करेल. मुंबईमध्ये मोठे मोठे पूल उभे राहत आहेत, पाणंद रस्ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहेत, एकूण महाराष्ट्रामध्ये फार काहीतरी नवं घडणार आहे. नद्या जोडल्या जाणार आहेत, आपल्याला सिंचन मिळणार आहे, पीक विमा नव्याने तयार होणार आहे, आपल्याला गारेगार लोकल प्रवासासाठी उपलब्ध होणार आहेत मुंबईत तरी. असं सगळं चित्र छान छान निर्माण होत असताना मंत्र्यांना असं वाटतंय की वा वा वा, आता सगळं काही सुंदर झालेलं आहे, आता आपण वाटेल ते करायला मोकळे आहोत. एका गृहराज्य मंत्र्यांनी त्याच्या हॉटेलमध्ये बार उघडणं महाराष्ट्रात कधीतरी घडलं होतं की महाराष्ट्रात कधीतरी मान्य आहे? असं होऊ शकतं की नव्या दमाचे ताजे मंत्री आहेत योगेश रामदास कदम, खरोखर उत्तम उत्तरं देत आहेत अधिवेशनातल्या प्रश्नांना, विरोधकांच्या अडचणीत पण अजिबात सापडत नाही आहे. राज्याला आशा आहे, नवं नेतृत्व समोर यावं, तरुणांनी राज्याची धुरा सांभाळावी. कदाचित त्यामुळेच त्यांना गृह खात्याचं राज्यमंत्री केलं असेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी. पण या सगळ्या अपेक्षा कदाचित त्यांचा पूर्वेतिहास पूर्ण करू शकत नाही आहे. आमदारांना उदरनिर्वाहासाठी काहीतरी हवं हे मान्य, पण तो काही चक्क बार हवा. आणि तो बार जर आमदारांना त्यांच्या सार्वजनिक जीवनातल्या स्थानामुळे मिळत असेल तर मंत्री झाल्यावर आपल्या नावावर असली काही किटाळं राहणार नाहीत याची काळजी या पुरोगामी महाराष्ट्रात कोणालाही घ्यावीशी का वाटत नाहीये? दुसरे मंत्री, एकाच मंत्र्याला, तेही तरुण मंत्र्याला, काहीतरी करू पाहणाऱ्याला असं सातत्याने अडचणीत आणणं काही बरोबर नाही. अनिल परब शिवसेनेचे म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते योगेश कदम यांच्या वडिलांशी असलेले हिशोब चुकते करायला ते प्रकरण काढतायत. सत्य काय आहे ते जनतेसमोर येईल. आज त्या बारचा परवाना पण रद्द केला गेलाय. आता दुसरे मंत्री, हे मंत्री आहेत सामाजिक कल्याणाची धुरा व्हावेत असे संजय शिरसाट. ते त्यांच्याच खात्याच्या एका महिला राज्यमंत्र्याला माधुरीताई मिसाळांना पत्र लिहित आहेत. पत्र काय तर बैठका का बोलवल्या, या विषयात मला विश्वासात का घेतलं गेलं नाही. संजय शिरसाट हे अत्यंत हुशार प्रवक्ते आहेत. अतिशय अडचणीच्या काळात जेव्हा पक्षाच्या मान्यतेचा मुद्दा हा सातत्याने चर्चेत होता, एकनाथ शिंदे यांची बाजू त्यांनी अत्यंत जोरकसपणे मांडली आहे. किंबहुना शिरसाट यांना उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये न्याय मिळत नव्हता हे महाराष्ट्राला कळलंय. महाराष्ट्राला ते प्रवक्ते म्हणून आवडायला लागलेले आहेत. कदाचित त्यामुळेच त्यांना अतिशय महत्वाचं खातं दिलं गेलं असावं. पण हे मंत्री स्वतःच्या घरातलं काही चित्रण बाहेर आल्यावर अत्यंत प्रामाणिकपणे कदाचित मान्य करतायत की हो, खोली माझीच आहे. खरं तर खोली माझीच आहे तर तो व्हिडिओ खरा आहे का, या प्रश्नाचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही. हा व्हिडिओ चुकीचा आहे, खरा आहे, खोटा आहे याची तपास यंत्रणांनी चौकशी करावी असा एक उत्तम मार्ग उपलब्ध होता. पण सत्य बोलायचं या न्यायांनी हो ही खोली माझी आहे असं सांगून मंत्र्यांनी जो काय प्रमाद घडला त्याची कबुली दिली असं म्हणतात. आता राज्यमंत्री असलेल्या माधुरी मिसाळ यांच्यासारख्या ज्येष्ठ महिला सदस्याला पत्र लिहावं का? पत्रामध्ये जे मजकूर उपलब्ध आहेत ते खरोखर प्रशासकीय भागाचे आहेत, पण कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या सतत कुरबुरी असतातच. आतापर्यंत त्याचं कोणी पत्र लिहिल्याचं उदाहरण महाराष्ट्राच्या ताज्या इतिहासात तरी ज्ञात नाही. सरकार कडबोळाची आहेत, त्यामुळे ज्या पक्षाचा मंत्री त्याच्या सहकारी पक्षाचा राज्यमंत्री असंच गेल्या जवळपास 10 वर्षांपासून सुरू आहे.
पण राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्र्यांनी एकमेकांचे वाभाडे काढताना ते कागदावर येतील असं काही उदाहरण आजवर करून ठेवलं नाही, थोडक्यात काही रेकॉर्डला आणलं नाही. हे पत्र व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कान टोचले आहेत. त्याच्या आधी एका मंत्र्यांनी घरी पूजा केली आहे. ही पूजा साधी पूजा असेल तर काही हरकत नाही, श्रावण महिना आहे, भारत हा अत्यंत परंपराप्रिय देश आहे, धार्मिक आचरण करावं काही हरकत नाही. पण ही अघोरी पूजा भारत गोगावले यांनी खरंच केली आहे का, याबद्दल त्यांना जाब कोण विचारणार. ही झाली एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांची कहाणी. अजितदादा पवारांचे मंत्री देखील कमी नाहीत. माणिकराव कोकाटे यांना त्यांच्या दैवी आचरणामुळे कृषीसारखं अतिशय महत्वाचं खातं मिळालं होतं. पेरणीचे दिवस होते, सरकार आल्या आल्या हंगाम सुरू झाला होता, पाऊस देखील उत्तम पडत होता. अशा वेळेला कृषी मंत्र्यांनी उत्पादन कसं वाढवता येईल, वेगवेगळं बेणं कसं लावता येईल, पिकाचा पॅटर्न कसा बदलता येईल, अशा अनेकविध योजनांची भलामण करून स्वतःसाठी एक उत्तम वातावरण तयार करण्याकडे लक्ष द्यायला हवं होतं. पण कोकाटेंनी ते केलंच नाही. कोकाटे वारंवार अत्यंत मोकळेपणाने कोणत्याही प्रश्नाला सडेतोड उत्तरं देत राहिले. ही सडेतोड उत्तरं विरोधी पक्षात असताना दिलेली चालतात, पण तेव्हाही जनतेचा अपमान करायचा नसतो. इथे रमी खेळल्याचं उदाहरण आहे. ठीक आहे, वेळ जात नाही आहे विधिमंडळात म्हणून रमी खेळतायत आणि त्याचं आता सोशल मीडियावर असं ट्रोलिंग सुरू झालेलं आहे की यांना इतकी आवड आहे खेळामध्ये की म्हणून रमी खेळतायत आणि त्यामुळेच त्यांना क्रीडा खातं दिलंय. काय राहिलंय अशा सगळ्या बदनामीमुळे. खरं तर जे काय घडतंय त्याचा खूप सूज्ञपणे खोलात जाऊन विचार करायची गरज आहे. देवेंद्र फडणवीस या सरकारचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्र्यांची जबाबदारी ही सर्वात मोठी असते. देवेंद्र फडणवीसांनी प्रारंभीच सत्तेत आल्यावर कोणताही विचित्र अनुनय करणारा किंवा कोणत्या मंत्र्यांच्या ऐवजी दलालांची साटलोटं असणारा पीए नेमला जाणार नाही, नेमू दिला जाणार नाही अशी भूमिका घेत स्वतःचं एक वेगळं रूप दाखवलं होतं. वर्तमानपत्रांनी फडणवीस हेडमास्टर असे अग्रलेखही लिहायला सुरुवात केली होती. पण या हेडमास्टरांचं त्यांच्या गुरुजींवर काही नियंत्रण आहे का? नियंत्रण आहे नाही या प्रश्नाची उत्तरं देण्याच्या आधीच त्यांच्याच पक्षाच्या आमदारांचे समर्थक, गोपीचंद पडळकरांचे समर्थक भर विधिमंडळात मारामारी करतात. मग गोपीचंद पडळकरांनी माफी मागितली, मग त्यानंतर त्यांना अटक झाली. ज्यांनी मारहाण केली होती त्याला वाचवण्यासाठी जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते मैदानात उतरले. ते पोलीस जीप समोर अडवायला चक्क झोपले. कार्यकर्त्यांची आपण किती कदर करतो हे दाखवलं. दुसरे त्यांच्याच पक्षातले तरुण सहकारी रोहित पवार हे पोलीसच्या कामात अडथळा आणायचा प्रयत्न करत होते असाही आरोप होऊ लागला. हे सगळं झालं. हे विरोधी पक्ष या सगळ्याची उत्तरं काय द्यायची ते बघे. पण अतिशय कमी संख्येनं विरोधक निवडून देताना जनतेनं सत्ताधारी महायुतीला प्रचंड मोठा मॅन्डेट दिलाय. तो मॅन्डेट रमी खेळायला दिलाय का, तो मॅन्डेट बार चालवायला दिलाय का, याची उत्तरं शोधावी लागतील. देवेंद्र फडणवीस यांनी बघितलं आणि कारवाईचे संकेत दिले. ते असं म्हणतात की ते दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोलले आणि त्यानंतर माणिकराव कोकाटेंचं खातं बदललं गेलं. आनंद आहे. देर आहे दुरुस्त आहे म्हणायचं की बूंद से गई वो हौद से नहीं आती ते जनता ठरवणार आहे. आता यातला मुद्दा फक्त असा आहे की अजितदादा पवारांनी काही कारवाई केली. एक रमी खेळणाऱ्या मंत्र्याचं त्यांनी खातं बदललं. खरं तर कोकाटे कृषी खात्याचा कारभार उत्तमरित्या सांभाळत होते असं म्हटलं जात आहे. त्यामुळे त्यांच्यावर रमी खेळून अन्याय जो झालाय त्याला ते स्वतःच जबाबदार आहेत. प्रत्येक माणसाला कोणत्या तरी आगळिकीची किंमत द्यावी लागते. दैव त्यांना पुढे साथ देवो, सुबुद्धी हो, सगळं मान्य आहे. आता अजितदादा पवारांच्या मंत्र्यावरती कारवाई झाली आहे. थोडीशीच असेल पण कारवाई नक्की झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांचं काय? खरं तर केवळ परिस्थितीचा भाग म्हणून मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे अत्यंत लोकप्रिय नेते ठरलेले आहेत. ते लाडक्या बहिणी योजनेमुळे घराघरात पोचले आहेत. ते मी जनतेला न्याय देऊ इच्छितो, मी प्रत्येकाच्या आधारासाठी कायम उभा आहे,
मी कॉमन मॅन आहे, मी मुख्यमंत्री जरी असलो तरी मी तुमच्यातला आहे, हे सतत सांगतायत. पण मग हे सतत सांगत असणारे एकनाथ शिंदे स्वतःच्या सहकाऱ्यांच्या आगळिकीवर पांघरुण का घालतायत? त्यांच्या काही विधानांचे अर्थ जर आपण काढले तर त्या विधानाचा अर्थ असा आहे की मी योगेश कदम यांच्या पाठीशी आहे. योगेश कदम सारख्या तरुण सहकार्याच्या पाठीशी असायलाच हवं कोणत्याही नेत्यांनी. तरुणांना पुढे जाण्याची परिस्थिती निर्माण करून देणं हे ज्येष्ठांचं कर्तव्यच आहे. पण योगेश कदम यांच्या आगळिकीला ते पाठीशी घालणार आहेत का, ते त्यांनी स्पष्ट करावं. तसंच कुणीतरी स्वतःच्या बॅगेत पैसे मोजतंय, कोणीतरी पूजा करतंय, या आगळिकीत न अडकता एकनाथ शिंदे यांनी त्यांची जी बुलंद प्रतिमा आहे, जनतेच्या हाकेला ओ देणारी, ती पुन्हा एकदा समोर आणायची गरज आहे. निवडणुकांना वेळ आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या. तोपर्यंत एकनाथ शिंदे स्वतःची प्रतिमा, स्वतःच्या मंत्र्यांची प्रतिमा कशी बदलतील याकडे आता जनतेचं लक्ष लागलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदेंनाही सांभाळून घ्यायचंय, अजितदादा पवारांनाही सांभाळून घ्यायचंय. हे सांभाळून घेताना स्वतःची प्रतिमा कलंकित होणार नाही याची त्यांना काळजी घ्यावीच लागेल. नाही घेतली तर जनता अशा गोष्टींना माफ करत नाही, हे भारतीय जनता पक्षालाही समजत असेल. ते शून्य आहेत, त्यांना तर समजत असेलच. पण आता अजितदादा पवारांच्या मंत्र्यावर कारवाई करून देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना इशारा तर दिलेला नाहीये ना. जे काय माध्यमांमध्ये वृत्त येत होतं त्यानुसार दोघांनीही नकार दिला होता आपल्या मंत्र्यांवर कारवाई करायला. अजितदादा म्हणाले होते की एकनाथ शिंदे त्यांच्या सहकाऱ्यांवर कारवाई करत नाहीत तर मी माझ्या सहकाऱ्यावर कशी कारवाई करू. आता अजितदादांनी कोकाटेंवर कारवाई केली आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे नक्की काय भूमिका घेतात याकडे राजकारणाचं लक्ष लागलंय. फडणवीसांची कृती लेकी बोले सुने लागे अशी तर नाहीये ना. अजितदादा पवार यांचा एकच खासदार आहे. एकनाथ शिंदे यांच्या खासदारांचं संख्याबळ अतिशय महत्वाचं आहे केंद्रातल्या सरकारसाठी. त्यामुळे भारतीय जनता पक्ष त्यांच्या पक्षाची आगळीक माफ करतेय, त्याकडे डोळेझाक करतेय आणि एक खासदार असलेल्याला मात्र योग्य ते शासन दिलं जात आहे असं तर चित्र नाहीये ना. खूप सायासानी बहुमत मिळालेलं आहे, जनता अपेक्षेने पाहतेय. अशा वेळेला या महाराष्ट्राच्या राजकारणात काय सुरू आहे? देवेंद्र फडणवीस वेळोवेळी बोलतायत, अजितदादांनी एक कृती केली आहे. आता एकनाथ शिंदे यांनी देखील अनाथांचा नाथ होत मला कोणताही गैरकारभार चालणार नाही असा संदेश देण्याची हीच वेळ आहे. जनतेला याबद्दल काय वाटतं जरूर कळवावं. आम्ही इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक सर्वत्र आहोत. आपल्या प्रतिक्रियांचं कायम स्वागत आहे. पुन्हा एकदा असंच भेटू पब्लिक पुराणमध्ये. नमस्कार.